मतदान आहे, नेमकी प्रशासनानं काय तयारी केली आहे आणि मतदारांना आपण प्रशासन म्हणून काय आवाहन? 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 2139 मतदान केंद्रावर जवळजवळ 20 लाखाच्या आसपास आपले मतदार आहेत, ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण मतदान जे 4 मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर औसा आणि बार्शी असे एकूण जवळजवळ 20 लाखाच्या आसपास आपले एकूण मतदार आहेत। त्याच्यामध्ये आपला जो उन्हाचा तडाखा आहे, परंतु सर्व मतदारांना सोयी होईल यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर जे आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जे सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार किमान आवश्यक सुविधा त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या सावलीसाठी आपण मंडपाची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर ज्या स्तनदा माता असतात, मुलं असतात, त्यांच्यासाठी ते पाळणाघराची सुविधा केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वोटर असिस्टंट बूथ असतो, ज्याच्यामध्ये आपले BLO ज्या ठिकाणी आपलं बऱ्याचशा मतदारांकडे मतदानाची पोल चिठ्ठी पोचलेली नसते त्यांना त्याचं नाव शोधून देण्यासाठी त्यांना सुद्धा मंडपाची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि त्यानंतर आपले जे त्याचबरोबर आपल्याकडं इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार जेवढे आपले मतदान केंद्र आहेत त्यातल्या 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा आहे। म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये काय घडामोडी होत आहेत त्याचे जवळजवळ 50% मतदान केंद्र आहेत आपल्याकडे। जवळजवळ 1000च्या वरती जे मतदान केंद्र आहेत त्यांचं मॉनिटरिंग रूम सुद्धा आम्ही जिल्हा कार्यालयात एस्टॅब्लिश केलेले आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 25 मॉनिटरवर आपल्याला कंटिन्युअसली त्या जवळजवळ 1000 केंद्रांवरती जे काही घडामोडी होतं तिथं अगदी आपल्याला व्हिडिओ दिसतं आणि तिथं काही त्यांचं काही चर्चा काय चाललेली आहे, तिथं काय बोलणं काय होतं हे सुद्धा आपल्याला जिल्हा स्तरावर ऐकू येतं। त्यासाठी आणि मॉनिटरिंगसाठी आम्ही सेपरेट एक 25 जणांची टीम आम्ही जिल्हा कार्यालयात नेमलेली आहे। आणि आज सकाळी साधारणतः 8 वाजल्यापासून ह्या सर्व ज्या टीम आहेत त्यांचं डिस्पॅचचं काम 6 जे आपले जे सहाय्यक मतदार निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या हेडक्वार्टरमधून डिस्पॅचचं काम सुरू झालेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।